फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आज इथं देवळामध्ये एक आणखी चमत्कार घडलाय. 2 लहान मुलं गाभाऱ्यामध्ये सापडली आहेत. ती मुलं तिथे कुठून कशी आली हे कोणालाही कळलेलं नाहीये. पण आपल्याला काही कळतं का ते आपण पाहूया. दादासाहेब, या मुलांनो, इकडे या. या ना, तुम्हाला कोणी काही करणार नाही. या काय नाव आहेत तुमची? तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही तर आम्हाला कसं काय कळणार? कुठून आलात तुम्ही? तुम्ही कोण आहात? कुठून आलात? आणि गाभाऱ्यात कसे काय शिरलात? मला खूप भूक लागली. आई ग, अहो मुलं उपाशी आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारत बसलो. पण त्यांनी जर काहीच सांगितलं नाही तर आपण काय करणार? अहो, मला वाटतं श्रीरामानं पाठवलेली फुलं आपण प्रसाद म्हणून स्वीकारतो ना, मग श्रीरामानंच ही मुलं पाठवली आहेत, त्यांनाही आपण प्रसाद म्हणून स्वीकारूया ना. आपण यांना घरी घेऊन जाऊया, त्यांना खायला घालूया आणि नंतर सगळं विचारूया. हो, आणि समजा ही मुलं अनाथ असतील ना तर आपण त्यांना सांभाळूया. 2 मुलं सांभाळणं आपल्याला काही जड नाहीये ना. मी काय म्हणते ते पटतंय ना तुम्हाला? ठीक आहे, या मुलांनो, माझ्याजवळ या. चला. दादासाहेबांचा विजय असो. 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 ही मुलं कोण आहेत, कुठून आली आहेत हे अजून कळलेलं नाहीये. ही मुलंही घाबरलेली आहेत. ती काही बोलायला तयार नाहीत. श्रीरामाचा प्रसाद म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करत आहोत. दादासाहेबांचा विजय असो. दादासाहेबांचा विजय असो. दादासाहेबांचा विजय असो. दादासाहेबांचा विजय असो. तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही या मुलांचा स्वीकार केलाय, म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? आता ही मुलं तुमच्याच घरी राहणार आहेत का? या मुलाचे आई वडील कोण आहेत? ही मुलं इथे कशी काय आली याबद्दल काही कळलं का?
ही मुलं खरोखरच अनाथ आहेत का? एक मिनिट. आत्ताच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं चुकीचं ठरेल. जोपर्यंत या मुलांबद्दल काही माहिती मिळत नाही तोपर्यंत ही मुलं आमच्याच घरी राहतील. ती जर अनाथ असतील तर त्यांचं काय करायचं ते नंतर बघता येईल. त्यांच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी आमची असेल. दादासाहेबांचा विजय असो. 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 कुठे गायब झाली पोरं कोणास ठाऊक. अशी ती कार्टी दिसली होती तेव्हाच तुम्ही तिला पकडायला हवं होतं ना. मी त्यांना पकडायचा प्रयत्न केला नसेल का माया? पण या गर्दीत जर मी त्यांना पकडायचा प्रयत्न केला असता आणि त्यांनी बोंबाबोंब केली असती सगळं पितळ उघडं पडलं असतं. काय उत्तरं दिली असती मग आपण? काही नाही, मला तर असं वाटतं ना की दादासाहेबांना जाऊन भेटायला हवं, तेच आपल्याला आता मदत करतील. हो, आता नाकातोंडात इतकं पाणी गेलंय की मलाही वाटतंय आपण दादासाहेबांची मदत घेऊया. दादासाहेब इथून घरी गेले ना की आपण जाऊ पाठोपाठ त्यांच्या. आता घरी कशाला, आपण इथेच त्यांच्याशी बोलून घेऊया ना. इथे त्यांच्याजवळ किती मीडियाची लोक आहेत, तू पाहतेस ना, प्रेसची लोक आहेत, एवढा क्राऊड आहे इथे. त्यांच्यासमोर मी जर दादासाहेबांना भेटलो तर दादासाहेबांनी मला जेलमधनं सोडवलंय, विसरलीस का तू? त्यांना जाऊ दे घरी, मग शांतपणे जाऊन भेटू आपण. आता दादासाहेबांची मदत घेऊन का होईना पण ती कार्टी सापडायलाच हवी. चला. दादासाहेब दादासाहेब एक करायचं अजून. दादासाहेब विजय असो. दादासाहेबांचा 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 विजय असो. दादासाहेबांचा. गाडी निघाली. ठीक आहे, पाठला कर त्याचा. ओके बॉस. दादा, आता तलावावर? हो. माफ करा दादा, पण मला कळत नाहीये या मुलांना घेऊन तलावावर जायचं की यांना घरी सोडून मग निघायचं. नारायण, देवळातून निघाल्यावर तलावावर न जाता आपण कधी घरी गेलो आहोत का? आज तलावावर जायचं दुसरं कारण म्हणजे ही 2 मुलंही आहेत. होय माहिती, पण मला एक शंका अशीही आहे, एक तर तलावावर दादा जातात हे नाशिकात खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यात ही मुलं कोण कुठची माहीत नाही. त्यांना तिकडे घेऊन जायचं म्हणजे. नारायण, माफ करा दादासाहेब, पण प्रत्येकावर संशय घेणं हे माझं कामच आहे. नारायण, देवाच्या दारी जाताना तरी तुमची ही कामं जरा लांबच ठेवा ना. पुरे. बाळानो, तुमची नावं काय आहेत? म्या लेखा आणि यो साहिल आहे. भाऊ आहेत तुझा? वय कुठून आलात तुम्ही दोघं? सातारा. साताऱ्याहून तुम्ही दोघंच आलात? आई बाबा नाही आले बरोबर? ते म्हणजे ना आम्ही. तुम्हाला भूक लागली असेल ना? हो. नारायण,
कुठे खायला मिळेल असं दिसेल ना तिथे गाडी थांबव. ड्रायव्हर जरा गाडी बाजूला लाव. काका 2 भेळपुरी बनवा. हॅलो, कुठपर्यंत पोहोचलेत? गाडी मार्केट क्रॉस करून पुढे आले, पण थोडी जरा एका बाजूला थांबले. का माहित नाही, पण इकडे येणार की नाही? येणार, 100% येणार. आजपर्यंत दादानी त्यांचा कार्यक्रम कधी बदललेला नाही. राम मंदिराहून सरळ ते तलावाजवळच जाणार. वाट बघतोय मी. तू तिथेच थांब. इथून निघाले की तुला कळवतो. ठीक आहे. काय झालंय प्रशांत? असे अचानक उतरून इथे का येऊन थांबलात? माया, त्या पोरांना आपण शाळा, देवळं, हॉटेल्स, सगळे चौक नाशिक मधले सगळीकडे शोधला. ती पोरटी काही आपल्या हाताला लागली नाही. हे असं कधीपर्यंत शोधत राहायचंय आपण? ती सापडेपर्यंत. आकाश पाताळ एक करायला लागलं तरीही चालेल. आणि ते सापडलेच नाहीत तर? सापडली नाहीत तर म्हणजे काहीही झालं तरी ती पोरं सापडायलाच पाहिजे. ती दोघं जर नाही ना सापडली तर आपल्या गळ्याला तात बसेल. अहो, पण हे होऊ नये म्हणूनच आता दादासाहेबांना भेटूया, त्यांची मदत घेऊया असं ठरलं ना आपलं. खरं तर मीच म्हटलं होतं माया की आपण दादासाहेबांची मदत मागू. मला आता असं वाटतंय की आजच्या या उत्सवी माहोलामध्ये आज त्यांच्याकडे जाणं योग्य होणार नाही. कोणी आले असतील त्यांच्याकडे, देशची लोकही असतील कदाचित. जे आपण मंदिरात टाळलं, मीडिया तिथे हजर होता म्हणून आपण दादासाहेबांना तिथे नाही भेटलो, तेच जर घरी जाऊन प्रेस समोर भेटायला लागलं तर सगळीच गडबड होऊन जाईल. नाही माया, मला असं वाटतं की अजून काही काळ आपणच प्रयत्न करू. सापडतील मुलं. अख्खं नाशिक पालथं घालू. आणि ते सापडलेच नाहीत तर? नाही सापडली तर मग दादासाहेबांकडे जाण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. दादासाहेबांना सगळं सांगून टाकावं लागेल आणि मला असं वाटतं की दादासाहेब मदत करतील. माया, आपण दादासाहेबांना काय सांगणार? त्या मुलांना का शोधतोय आपण? त्यांचा संबंध काय आपल्याशी? असं कसं विचारतील ते? साहिलचा आणि आपला काही संबंध नाहीये का? मी आत्या आहे त्याची. तू आत्या आहेस हे बरोबर आहे ग, पण मग आपण साहिलला का शोधतोय? सी माया, जर आपण साहिलला शोधतोय आणि तो सापडत नाहीये तर मग आपण पोलीस कंप्लेंट का नाही केली असं जर त्यांनी विचारलं तर काय उत्तर देणार होतो आपण? नाही. दादासाहेबांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. त्यांना काय वाटेल ते प्रश्न पडू शकतात. साहिल घरातून का निघून गेला? कुणाबरोबर गेला? तुम्ही त्यांना का शोधताय? पोलीस कंप्लेंट का नाही केली? काही विचारू शकता. अहो, मग शोधूया ना उत्तर. सांगूया की काहीतरी. दादासाहेब सरनाईक म्हणतात त्यांना माया. समोरचा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्याच्या डोळ्यात बघून त्या दादासाहेबांना कळतं. इनफॅक्ट तो माणूस बोलण्यापूर्वीच त्याचा वास दादासाहेबांना लागतो. नाही, दादासाहेबांकडे जाण्यापूर्वी आपल्याला ते काय प्रश्न विचारतील याचा विचार करून पूर्ण तयारीनिशी जायला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे ना की खरं तर आपण आधी प्रयत्न करायला पाहिजेत त्या मुलांना शोधण्याचे. आणि जर आपल्याला ती मुलं आधीच सापडली तर दादासाहेबांपर्यंत जायची वेळच नाही येणार.
भूक लागले ना बाळानो? येईल आता खाऊ तुमचा. घ्या, खाऊन घ्या. हा, तुम्ही खा. तुम्ही नाही खात? आमचं एक काम बाकी आहे ना, ते झाल्यावर आम्ही दोघं खाऊ. आमचा तसा रिवाज आहे. देवाचं काम आहे का? हो, एका ठिकाणी जायचंय, तिथे पूजा करायची आणि नंतर मग आम्ही खाणार. मग याला खाऊ द्या ना, थांबते तुमच्यासाठी. नाही, तुम्ही खाऊन घ्या, आम्ही नंतर खाऊ. नाही नको, मी थांबते ना. देवाचं कार्य आहे ना, मग थोडा वेळ थांबलं तरी काय होत नाही. लेखा बाळा, किती वेळ थांबणार तुम्ही? अजून आपल्याला तिकडे जायचं आहे, नंतर आपली पूजा होणार, मग आपण घरी जाणार आणि जेवणार. भूक लागली ना, मग तू पण खाऊन घे ना. नाही नको, थोडा वेळ थांबते म्या. तुम्ही नका काळजी करू माझी. तुम्ही ती पूजा उरकून घ्या, मी थांबते. हा बोल. गाडी निघाली, तलावाच्या दिशेने येते. तू तयार आहेस ना? ऑल द बेस्ट.